हॅलो फ्रेंड्स, तर तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर सर्वांना अगोदर गुड इव्हिनिंग, कारण की संध्याकाळचे 5 वाजता आहेत आणि संध्याकाळची कामे चालू झालेली आहेत। ही जनरल म्हणजे दररोजची जी कामे असतात ती झाड लोट किंवा कपडे म्हणा, चहा पाणी, मुलांचा खेळ किंवा अभ्यास, हे इतर कामे जी चाललेली आहेत ती सुद्धा माझी चाललेली आहेत। आज खूप धावपळ आहे, कारण की मग मला थोडंसं बाहेर पण जायचं आहे। नंतर उद्या मी गावी चाललोय, त्यासाठी काही थोडीशी खरेदी करायची आहे आणि मग मुलांसाठी पण ट्रेनमध्ये किंवा प्रवासामध्ये खायला थोडंसं घ्यायचं आहे। तर त्यासाठी आम्ही बाहेर जाणार आहोत। आरूचा अभ्यास चाललेला आहे आणि त्यानंतर मग मला चहा वगैरे करायचा आहे। तर चला तर मग पाहूयात काय काय चालू आहे ते। ऊन लागते, आतमध्ये जा, आतमध्ये जा बाबू, ऊन लागते। काय शिया सर का सर नेवर सर शिया तुझा आणि मग मी कपड्यांच्या घड्या घालायला लागले की माझ्याबरोबर शिया पण असते तिथंच। आरूला पण वाटतं की मदत करावी, कारण की मग शिया बसलेले असते, त्याला पण तसंच वाटतं। आणि मी जशी कपड्यांच्या घड्या घालते तसं शिया हळूहळू हळूहळू एकावरती एक आपले कपडे ठेवत असते। तर गावी जायचं आहे, त्याच्यामुळेच मग म्हटलं एक कामं मी आज आवरून घेतली होती आज दिवसात, कारण की उद्या काही काम होणारच नव्हतं। कारण उद्या फक्त स्वयंपाक वगैरे किंवा इतर बॅग भरणं आणखी राहिलेलं ते चालू असणार होतं। त्याच्यामुळे एक्स्ट्राची जी कामं होती ती सगळी मी आजच आवरून घेतलेली आहेत। आणि यानंतर मग अर्धा पाऊण तास माझा इतर कामांमध्येच गेला। मग त्यानंतर मला चहा करायचं होतं, पोरांना पण दूध द्यायचं होतं आणि मग पटकन बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळे मी पटकन आधी चहा ठेवला। हे जे रात्रीचं दूध असतं माझं तेच मी चहाला वापरते, कारण की सकाळी मी चहा करत नाही, त्यामुळे मग मला ते संध्याकाळीच वापरावं लागतं। आणि दुसरं जे आपलं रेग्युलरचं फ्रेश असतं त्यातून मग मुलांना दूध वगैरे देते। तर असं हे दररोजच चालू असतं। आणि शियाचं मस्त चाललेलं आहे केक खाणं। बाळ म्हणजे केक खाते काय खाते? केक खाते नाटक। इकडे बघ की, हो शेनकर कशी करते, वाकड कसं दाखवते का तू? ओ झालं का? संपा आता, संपला।
गाडी खेळते. कुठं चालली गाडी घेऊन? चल इकडे या. चल चला 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 चला. चल इकडे चल 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 चल. आले 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 आले. किचन मध्ये नको जा, तिकडे पा. हसती. ओ चल 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 इकडे. आले 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 आले. आले 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 आले. सरकार काय चालू असतं? अयो देव. ठेव 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 तिकडं. आणि शियाने असं देवाचा हाल केलेला आहे. देवाच्या मंदिरात तर काही एक पण देव नाही. शिया काय करते तू? मला दाखव. ठेव तिथं देव बाप्पा. हा ठेवून दे. चल ठेवून दे. ठेव. हा देव बाप्पा कान कापतो बर का. तोंडात नको घालू शिया. मागा सरक मागा सरक. तर चला तर मग मस्त चहा पित आहोत. कशी 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 शिया कशी करते शिया. कशी करते ते ढुचूक ढुचूक. असं माझं बाळ नको बोलतो ग तू. काय नाही मला निघाला का नाही, मला कुठवर आला म्हणलं आज नाही उद्याला निघणार आहे. मला वाटलं उद्या पोचायचं म्हणलं असं. शिया कुठे आहे? कुठे गेली शिया? ओ कुठे चालली शिया तू? कुठे चालली? कुठे चाललोय आपण शिया? आपण कुठे चाललोय फिरायला? ओ कुठे चाललोय फिरायला शिया? आणि मी बाहेर गेल्यानंतर थोडीशी खरेदी झाली आणि त्याच्यानंतर मग आरूला प्यायचा होता उसाचा रस. मग उशीर पण झाला होता आणि सगळेच गरमी पण आहे. मग म्हटलं चला थोडासा सगळ्या जणांनीच आम्ही तिथे उसाचा रस पिलो. तर उशीर झालेला होता आम्हाला. 2-3 ठिकाणी मी फिरलो होतो चांगलं आणि अजून 1-2 ठिकाणी जायचं होतं. तर शियाला आवडलं नाही. त्याच्यामध्ये अद्रक आणि लिंबू टाकलेलं होतं, त्याच्यामुळे तिला काही तेवढं आवडलं नाही. ती थोडंसं पिली आणि त्याच्यानंतर मग ती नाही पिली. कायचं का अजून कायचं का अरे दे ना. हां बस 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 बस. मग त्यानंतर आम्ही डीमार्टला आणि इतर ठिकाणी गेलो, कारण की मग खाण्याच्या पण वस्तू घ्यायच्या होत्या, मिठाई वगैरे. तर त्याच्यासाठी गेलो आणि मग थोडीशी पटकनच मग घरी गेलो. उशीर पण झालेला होता. कुठं बसली तू? कुठं बसली? पप्पा कुठे आहेत? पप्पाला हाक मार. पप्पाला हाक मारते. कशी हाक मारते? ओ खाली बस.
नाही घ्यायची, अशी कवळे कवळे घ्यायची, पातळ पातळ करायची. तू नको करू श्रिया, तू नको करू, तुला नाही आहे बाबू, नाही आहे तुला. भाजी करायची ना पिठाची, तू खाते ना. कसं मोडते हाताने, अशी मोडते. छान छोटं छोटं करायचं. कसं करायचं, तोंड नको, धुतलेलं नाही ते बघ. कचरा 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 म्हणतो, कचरा टाकून येतात. अरे मग बॅग काढून द्या वरची, बॅग बघायची. बॅग काढून द्या, सगळं काढून ठेवावं लागेल. होय तुमची कोणती कोणती कपडे घ्यायचे मला आधी सांगू, तुम्ही आता बॅग करून ठेवणार. शिया शियाची टॉप नाही घ्यायची, साडी बी नाही घ्यायची. ती कॅरी बॅग घ्या तुमच्यापाशी, ते ब्लाऊज कॅरी बॅग घ्या. दिवसांनी गाडी चाललंय, ब्लाऊज मॅचिंग का सांगा की नाही होत. ही साडी कॅन्सल करते. मी बॅग आता सगळे भरून ठेवणार. किती साड्या घेऊ? 15-20 घे. 15-20 साड्या काय आपल्या कपाटाला वाळा झाला का ना, आता आले की नाही 2 दिवस कपाटाला तर फायनली एक
अर्धी बॅग भरून झालेली आहे माझी. आता उद्या मला जायचं आहे त्यासाठी. तर अजून बरेच सामान राहिले बरं का, पण ते उद्या मी भरणार आहे कारण की महत्त्वाचं आज भरून झालंय. आणि उद्या पण म्हटलं कारण की खूपच जाईपर्यंत घरातलं म्हणजे किचनमधलं मला थोडी साफसफाई पण करायची आहे, फ्रीज वगैरे. आणि त्याच्यामुळे म्हटलं बॅग वगैरे किंवा बाहेरची जी कामं होती काही मला थोडीफार शॉपिंग किंवा खरेदी करायची होती, काय आणायचं होतं नेण्यासाठी, ते आज आम्ही आणलेलं आहे. त्याच्यामुळे थोडासा वेळ गेला आणि आमचा दिवसभर माझा तर असा पूर्णपणे आज धावपळ गेला, अजिबात आराम झालेला नाही. आणि उद्या जायचं त्याची एक्साइटमेंट जास्तच आहे, भारी वाटते त्याच्यामुळे. तर आजचा हा ब्लॉग इथं संपवते मी. उद्या भेटूयात, पण उद्या धावपळ होईल माझी. उद्या जायचं आहे आम्हाला. उद्याचं मी तरी पण थोडंफार हे करेल, पण आम्ही डायरेक्ट घरी गेल्यानंतरच तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल. तर चला तर मग नवीन व्हिडिओमध्ये नंतर भेटू. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट सर्वांना. कारण की आता जवळजवळ 11 वाजलेले आहेत, 11 वाजून गेलेले आहेत. पण म्हटलं बॅग भरलं की अर्धं काम होतं, त्याच्यामुळे मी आधी बॅग भरलेली आहे. आणि चला, खूप रात्र झालेली आहे. गुड नाईट.